ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्यता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं मती शांती सीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारी भवजलधौ तत्वबोधसेतुकरम् ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 161 वरची चौपाई आपण बघणार आहोत। कालच्या भागात आपण महाकारण देह, त्याची तुरीय अवस्था, त्याचा आनंद अवभास भोग हे बघितलं। महाकारण देह म्हणजे महा म्हणजे मोठा आणि कारण म्हणजे हेतू। मोठं कारण कशासाठी हा महाकारण आहे, मोठं कारण कशासाठी, कशाचं कारण आहे मोठं, तर हा जो स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ही 3 देह आहेत। आता ही 3 देहाचा नाश करण्यासाठी महाकारण देह आहे। महा म्हणजे मोठं, कारण म्हणजे हेतू, तिन्हीचा नाश करण्याचा हेतू म्हणजेच महाकारण, मोठं कारण। स्थूल देह, सूक्ष्म देह, ही स्थूल देह आणि सूक्ष्म देह जे आहेत ही दोन्हीच्या अपेक्षेनं कारण देह आला। आणि कारण देह कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय। कारण देह म्हणजे काय? कारण देह म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानाचंच कार्य। जसं कारण असेल तसंच कार्य असतं। वडाचं बीज, वडाचं जर बीज असेल तर वटवृक्षच उत्पन्न होतो। जसं कारण तसंच कार्य। म्हणून कारण देह हे अज्ञान आहे, आणि अज्ञानाचं कार्य म्हणजेच स्थूल आणि सूक्ष्म देह। मग अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य ह्याचा नाश करण्याचं कारण महा म्हणजे मोठा, कारण म्हणजे हेतू। हा महाकारण देह ज्ञान स्वरूप। अज्ञानाचा नाश ज्ञानानं होतो, म्हणून ज्ञान स्वरूप हा महाकारण देह आहे। आणि ह्या तिन्ही देहाचा नाश करण्याचा ह्याचा हेतू आहे। तर सूक्ष्म देह कशाने नाश होतो? सूक्ष्म देहाचा नाश कशाने होतो? स्थूल देहाचा नाश सांगा आधी। स्थूल देहाचा नाश कशाने होतो? नंदा काकी सांगा, हँड रेस केलाय। स्थूल देहाचा नाश कशाने होतो? ओम नमः शिवाय। हात वरी केला आहे, येत असेल तर हात वरी करा। लक्ष्मीताई बनाळे बोला, स्थूल देहाचा नाश कशाने होतो? स्थूल देहाचा स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह कशाला म्हणावं?
काही माहिती होतं. ओम नम शिवाय. लक्षात. नंदा ओम नमः शिवाय. हां स्थूल देहाचा नाश अग्नीने होतो, अग्नीने जाळून. हां स्थूल देह कशाला म्हणावं? जो स्थूल देह हाताला लागतो, दफन केला जातो किंवा अग्नीने जाळतो, त्याला स्थूल देह असे म्हणावे. स्थूल देहाची व्याख्या आणि देहाची दोन्ही व्याख्या एकत्र. स्थूल देहाची व्याख्या वेगळी सांगा. सगळं एकत्र मिसळी करू नका. स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह जो हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह असे म्हणावे. आणि देह कशाला म्हणावं? देह देहातील देह. अजून एक वेळेस सांगा. देह कशाला म्हणावं? देहातील देह काय जो. म्यूट करा. जयश्रीताई बोला. देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. देह इति देह, हा याला देह म्हणावे. हा देह इति देह म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे तो हा देह आहे जो हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला देह इति देह असे म्हणावे. मंगेताई बोला. म्यूट करा ताई. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. जो अग्नीने जाळला जातो, दफन केला जातो, त्याला देह असे म्हणावे. हा धय इति त्याची व्याख्या काय? व्याख्या देह इति देह. धैय म्हणजे दहन. धय इति ध्येय हा म्हणजे दहन केला जातो किंवा दफन केला जातो. काय करते देहाला? जेव्हा देह सूक्ष्म देह निघून जातो ह्या देहामधून, तेव्हा ह्या देहाचं दफन तरी केलं जातं किंवा दहन तरी केलं जातं. म्हणूनच ह्याला ध्येय असं म्हणतात. ध्येय इति ध्येय हा. आणि स्थूल देह म्हणजे हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह असं म्हणावं. सूक्ष्म देह कशाला म्हणावं? नंदाताई पाटील बोला. सूक्ष्म देह कशाला म्हणावं? हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह. हां हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावं. आणि सूक्ष्म देह जातो देहात. स्थूल देह म्यूट करा. खरखर वाजायले. म्यूट करत आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि ह्याच्या अपेक्षेने येणारा जो कारण देह कशाला म्हणावं? कारण देहाचं स्वरूप सांगू का? हो सांगा. अज्ञानालाच कारण देह म्हणावे. हां अज्ञानालाच कारण देह म्हणावं. म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह तिन्ही हे अज्ञान स्वरूपच आहेत. आणि ह्या तिन्हीचा नाश करण्याची ताकद म्हणजे म्हणजे मोठं, कारण म्हणजे हेतू. महाकारण देहाने ह्याचा नाश होतो आणि पुन्हा महाकारण देहसुद्धा स्वतःसुद्धा निवृत्त होतो. महाकारण देह म्हणजे सुद्धा आत्मा नाही. अशा प्रकारे आपण महाकारण देहाचा बघितलं. प्रत्येगात्मा अभिमान ही बघितलं. प्रत्येगात्मा अभिमान म्हणजे मी देह नाही. महाकारण देह जेव्हा आपल्याला महाकारण देह कळाला तेव्हा जेव्हा स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही देहाचा नाश होतो. आणि तिन्ही देहाचा नाश झाल्यावर महाकारण देह ज्ञान स्वरूप आहे. म्हणून महाकारण देह जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा प्रत्येकात्मा अभिमान येतो. म्हणजे प्रत्येकाच्या आत असलेला जो आत्मा आहे तो मीच आहे. आणि मी कसा आहे? देह म्हणजे मी नाही, तर मी देहापेक्षा वेगळा, देहाचा दृष्टा, साक्षी आहे, असा अभिमान येतो. अभिमान म्हणजे काय? तर मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटणं. वेगवेगळे अभिमान येतात बघा प्रपंचामध्ये. तर थोडा पैसा आला की अभिमान येतो, थोडं सुंदर दिसत असलं तर अभिमान येतो, पद आले की अभिमान येतो. पद, पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य ह्याचा अभिमान म्हणजे माज.
माज येणं ह्यालाच अभिमान येणं असं म्हणतात. आणि अभिमान आला की ताठरपणा येतो, त्याला अभिमान. पण प्रत्येकात्मा अभिमान म्हणजे हे काहीच मी नाही, मी दृष्टा साक्षी आहे, असा अभिमान येणं म्हणजे प्रत्येकात्मा अभिमान आहे. आणि या महाकारण ध्येयाचा भोग कोणता आहे तर आनंद अवभाष भोग आहे. महाकारण ध्येयामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण तिथं सगळे संकल्प विकल्प निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिचंच नाव इच्छाशक्ती आहे. संकल्प आणि विकल्प नाहीत. संकल्प केला तरच विकल्प येतो, नाहीतर विकल्प येत नाही. तर संकल्प म्हणावं कशाला? कोणती तरी वस्तू प्राप्त करून घ्यायची किंवा करायची आणि असा निश्चय करणं म्हणजे संकल्प करणं. आणि जेव्हा ती करायचं ठरलं आपल्याला, तेव्हा ते आपल्याकडून होईल का नाही, होईल का नाही असं वाटलं म्हणजे विकल्प. मग संकल्पच जर आला नाही तर विकल्प येत नाही. मग संकल्प आणि विकल्प, विकल्प विरहित स्थिती असते. निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा, त्यालाच इच्छाशक्ती असं म्हणतात. म्हणजे आपल्या स्वतःच्याच आत्म्याचा अनुभव घेण्याची शक्ती, इच्छा, ती इच्छाशक्ती. आपण ही ऐकत आहात, आपल्यालासुद्धा आपल्या आत्म्याचा अनुभव घेण्याची इच्छा झाली म्हणूनच आपण ऐकत आहात. आणि इथं कोण येतं तर ज्याचं कर्म आणि उपासना करून अंतःकरण स्वच्छ झालं, निर्मळ झालं, तो इकडे येऊ शकतो. कर्म उपासना ज्यांची झाली नाही तो इकडे येऊ शकत नाही. सोनाराच्या दुकानात जर जायचं असेल तर पैसा असला तर नथ घेता येते, आणि पैसा नसला तर नथ नुसती दिसते पण घेता येत नाही. तसंच पुण्य असेल तरच या मोक्ष सुखाची प्राप्ती होते, हे ज्ञान प्राप्त होतं आणि आपण त्याच्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. मग पैसा इथं कोणता पाहिजे तर पुण्याही पाहिजे. पुण्याही असेल तरच आपल्याला इकडं येता येतं. किती लोक आहेत, आपण किती लोकाला ऐका म्हणतो, किती लोकांपाशी ग्रंथ आहेत तरीसुद्धा ते ऐकत नाहीत. सगळी प्राप्ती आहे, माहीत आहे सगळ्यांना, तरी ऐकत नाहीत. कारण त्यांच्याकडं काय नाही, बॅलेन्स नाही, पुण्य नाही. आणि पुण्य नसल्यामुळे त्यांना इकडं येता येत नाही. तर अशा प्रकारे महाकारण ध्येयाची 8 तत्वे सांगितली. त्या विशेष ज्ञान स्वरूप सर्व तत्वाचा प्रकाशक तू सामान्य रूप ज्ञान स्वरूप आत्मा आहेस. आपण सामान्य रूप आत्मा कसा आणि ज्ञान स्वरूप कसाही बघितलेलं आहे. तो विषय आपला झालेला आहे. आता चौपाई येवाम सर्व मळीने 82 तत्व कही, तुम येणो जाणणार स्वयंप्रकाश सही, अहम भ्रमास्मी दृढ होई, इज साक्षात्कार कहिये सोयी. टीका. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या 4 देहाची वर सांगितलेली सर्व तत्वे मिळून एकंदर 82 तत्व झाली. सर्व तत्वे मिळून किती झाली तर 82 तत्व झाली. तर त्याशी स्थूल देहाची 33, सूक्ष्म देहाची 33, कारण देहाची 8 आणि महाकारण देहाची 8. मोजा किती झाले? ओम नमः शिवाय किती होतात? 33, 33, 8 आणि 8 किती झाले? नंदा काकी किती झाले बोला? ओम 82 झाले. हां, 33, 16 82 झाले. 82 तत्व झाले. तर ह्याच्यामध्ये 82 तत्व झाले. ओम नमः शिवाय. या सर्व तत्वात जाणणारा तू प्रत्येगात्मा स्वयंप्रकाश आहेस. हे जे सर्व तत्वे आहेत ते तत्वे म्हणजे तू नाहीस. तर ह्यांना जाणणारा तू वेगळा आहेस. जाणणारा वेगळा असतो, दृश्याहून वेगळा दृष्टा असतो. तसं तू प्रत्येगात्मा स्वयंप्रकाश आहेस. प्रत्येकाच्या आतमध्ये असणारा जो आत्मा तू स्वयंप्रकाश आहेस. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आत्म्याला कुणाच्याच प्रकाशाची आवश्यकता नाही. चंद्र सूर्य ही सुद्धा परप्रकाशित आहेत बघा.
सूर्यनारायण प्रकाश देतो, पण दिवसा प्रकाश देतो, रात्री नाही. त्याचासुद्धा प्रकाश लुप्त होतो रात्री. चंद्राचा प्रकाश रात्री असतो, दिवसा लुप्त होतो. परंतु आत्म्याचा प्रकाश रात्री आणि दिवसा अखंड असतो. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. कसा अखंड असतो आत्मा? अंधारात सुद्धा आपण असतो का नाही हो? मी आहे असं वाटतं का? अंधार असो, दिवस असो, रात्र असो, मी आता नाही असं वाटत नाही, मी आहेच आहे. मग तो स्वयंप्रकाशित आहे. यात बिलकुल सुद्धा संशय नाही. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःचा प्रकाश आणि परप्रकाश म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेला प्रकाश. सूर्यनारायणासुद्धा आत्म्याच्या प्रकाशानंच प्रकाशित होतो. सूर्यनारायणामध्ये जर आत्मा नसेल तर प्रकाशित होतो का सूर्यनारायण? तर नाही. कुणीच आत्म्याच्या प्रकाशानं सगळं जग प्रकाशित होतं आहे. आत्मा जर नसेल तर कोणीच प्रकाशित होऊ शकत नाही. म्हणून या विश्वामध्ये आत्मा हे ब्रह्म हेच स्वयंप्रकाशित आहे, बाकी सगळे परप्रकाशित आहेत. सूर्यनारायण कसा परप्रकाशित आहे? तर अंधारी खोली आहे बघा, आणि अंधाऱ्या खोलीच्या समोर खिडकी आहे, आणि खिडकीमध्ये त्या अंधाऱ्या खोलीमध्ये अंधार आहे आणि सूर्य उगवलेला आहे. तर उगवत्या सूर्याच्या समोर, किरणाच्या समोर जर आपण आरसा धरला तर त्याच्यावर किरण पडतात आणि ते किरण परावर्तित होऊन त्या खिडकीतून त्या अंधाऱ्या खोलीत पडतात आणि अंधारी खोली प्रकाशित होते. कसं परप्रकाश कसं आहे? म्हणजे आता ह्या आरशानं कुणाचा प्रकाश घेतला? ओम नमः शिवाय लक्षात येईल का? आरशानं कुणाकडून प्रकाश घेतला? सूर्याकडून. हां, आरशानं सूर्याकडून प्रकाश घेतला आणि कोणाला दिला? कुठं प्रकाशित केला? अंधाऱ्या खोलीला. हां, सूर्याकडून घेतला आणि अंधाऱ्या खोली प्रकाशित केली. जसा आरशानं सूर्याकडून प्रकाश घेतला आणि अंधाऱ्या खोलीला प्रकाशित केलं, तसंच परप्रकाश म्हणजे दुसऱ्याकडून प्रकाश घेऊन आपण प्रकाशित करणं म्हणजे परप्रकाश. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःच प्रकाश. हिरा जो असतो तो स्वयंप्रकाशित असतो बघा, ती कुणाकुणच प्रकाश घेत नाही, त्याचा स्वतःच प्रकाशित असतो. तसाच आत्मा कोणाकुणही प्रकाश घेत नाही. तर सूर्यचंद्रसुद्धा आत्म्याकडूनच प्रकाश घेतात आणि आपल्याला देतात, जगाला प्रकाशित करतात. म्हणून आत्मा स्वयंप्रकाशित आहे. परप्रकाशित कसं आहे सूर्यनारायण सांगा बरं, येईल लक्षात? ओम नमः शिवाय. परप्रकाशित कसं आणि स्वयंप्रकाशित कसं? स्वतःचाच प्रकाश जिथं आहे त्याला स्वयंप्रकाशित. आता आपण सूर्यनारायण संध्याकाळी नाही म्हणून प्रकाश नाही, पण आपण स्वतः नाहीत असं कधी वाटतं का आपल्याला? दिवसा तरी वाटतं का आपण मी नाही आता? रात्री तरी वाटतं का मी नाही? किंवा आपल्याला कुणी हाक मारली अंधारामध्ये तर तू कुठेच म्हणलं तर आपण सांगतो. आपण जिथं थांबलो आहोत, अंधार किट पडलेला आहे, लाईट गेली, कशाचाच प्रकाश नाही, काही दिसत नाही, आणि आपल्याला कुणीतरी विचारलं हाक मारून तू कुठं आहेस, तर आपण काय सांगतो? ओम नमः शिवाय. काय सांगतो आपण? मी कुठं आहे की मला माहीत नाही असं म्हणतो का? आपण कुठं बसलो तिथं बसलो मग सांगतो, खुर्चीत बसलो, पलंगावर बसलो असं. मग ते तुम्हाला कळालं कसं? कोणाच्या प्रकाशानं कळालं? इथं सगळीकडे अंधारच आहे. हां, आत्मा आहे तिथं म्हणून कळाले. आत्म्याच्या प्रकाशानं मी कुठं आहे ते कळालं. आत्मा स्वयंप्रकाशित आहे, तो अखंड आहे. तो कधीच रात्री दिवसात, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, सगळीकडं सगळ्या अवस्थेमध्ये तो आत्मा आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे. 82 तत्वे झाली ही अशी स्थूल देहाची, 33
सूक्ष्म देहाची 33, कारण देहाची 8, महाकारण देहाची 8, या सर्व तत्वास जाणणारा तो प्रत्येगात्मा, म्हणजे प्रत्येकाच्या आत असणारा आत्मा, प्रत्येगात्मा. चराचरामध्ये जेवढे प्राणी आहेत तेवढ्याच्या आतमध्ये आत्माच आहे आणि आत्मेनंच ते प्रकाशित होतात, कार्य करतात. आत्म्याच्या प्रकाशानंच ते प्रकाशित होतात. प्रत्येक आत्मा स्वयंप्रकाश आहेस, यात बिलकुल संशयच नाही. आहे का संशय? मी आहे का नाही असं वाटते का आपल्याला? संशय येतो का? ओम नमः शिवाय. अंधार पडलाय आता, मी नाही काय की असं वाटत नाही. मी आहेच आहे, स्वयंप्रकाशित आहे तो. बिलकुल संशय नाही मी आहे का नाही ती. यासाठी शिष्या असा विचार करून आपण उपाधिरहित शुद्ध ब्रह्मा हो असा जेव्हा दृढ निश्चय होतो तेव्हा त्यालाच साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. साक्षात्कारालाच अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. शिष्या, सद्गुरू सांगतात, बाबा शिष्या, सद्गुरू समजून सांगतात, कितीही वेळेस विचारा, शिष्या असा विचार कर, विचार करून बघ, मंथन कर. नुसतं ऐकून उपयोग नाही, विचार करायचा आहे, मंथन करायचं आहे. मधल्यामध्ये मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, दह्याचं मंथन करायचं आहे. मंथन केल्याशिवाय दुधातलं दही बाजूला काढता येत नाही. मंथन नाही करता दुधामध्ये जी तूप आहे, लोणी आहे, ती दुधातलं लोणी आपल्याला, दुधामध्ये लोणी आहे का? आहे का नाही? ओम नमः शिवाय. दुधात लोणी आहे का? आहे. मग आपल्याला त्या दुधातलं लोण्याचा उपयोग होतो का? काही जर नाही केलं, तसंच दूध ठेवलं तर लोणी काढता येतं का? काहीच न करता. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला, काढता येतं? मग काय करावं लागतं त्याला? काय करावं लागतं? दूध आहे तुमच्याला, दुधाला विरघळण करावं लागतं, दही करावं लागतं, नंतर घुसळण करावं लागतं, नंतर लोणी येतं. मग इथं सुद्धा काय करावं लागल? आपलं आत्मस्वरूप काढायचंय भाई. हां, विचाराचं मंथन करावं लागतं. इथं प्रक्रिया करावी लागते. आधी ऐकावं लागतं. ऐकलेलं मधल्यामध्ये त्याचा विचार करावा लागतो, त्याचं मंथन, म्यूट करत आहे, मंथन करावं लागतं. आणि मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तसं आपण विचाराचं मंथन करायला पाहिजे. विचार करायचा आहे, आत्मा काय, अनात्मा काय, मी कोण आहे, देह आहे का, हे 82 तत्व म्हणजे मी आहे का, डोळा म्हणजे मी आहे का, कान म्हणजे मी आहे का. आपण सगळ्याला मी म्हणतो बघा. डोळ्याला काय दिसलं तर आपण काय म्हणतो? मी बघितलं. पण ते डोळ्यानं बघितलेलं मी नाही. माझा डोळा म्हणतो. डोळ्याची रचना कशी आहे ती आपल्याला माहीत नाही. डोळा कसा आहे, कोणाचा आहे, ज्ञान इंद्रिय का कर्म इंद्रिय का कोणतं इंद्रिय, ही सुद्धा आपल्याला माहीत नाही. तरीसुद्धा आपण काय म्हणतो? मी बघितलं. मी बघत नाही तर डोळे बघतात. ऐकावे माझे कान, माझ्या शंकराचे गुण. साधू संत म्हणतात, साधू संतांनी माहीत आहे, डोळा म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही. तर ह्याच्यापेक्षा मी 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 अंतःकरण, त्यांच्या दैवता, त्यांचे कार्य, हे कोणीच मी नाही. मग मी ह्यापेक्षा वेगळा आहे. हा जो आपण घुसतोच कशामध्ये बी, कधी डोळ्यात घुसतो, डोळ्यानं मी बघितलं म्हणतो, कधी कानात घुसतो. ही जी इंद्रिय आहेत ते कोणामध्येच घुसत नाहीत बघा, त्यांचे वेगळे असतात. कान जे आहेत ते डोळ्याचं काम करत नाहीत, डोळे आहेत ते शब्द बोलण्याचं काम करत नाहीत, ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत. पण आपण मात्र आत्मा असताना आपण मी डोळा म्हणतो, मी बघितलं म्हणतो, म्हणजे मी डोळ्यात घुसला, मी ऐकलं म्हणजे मग कानात घुसला, मी चलत गेलो म्हणजे देहात घुसला. मग ही घुसाघुशी करायचीच नाही, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे.
मी आत्मा हे म्हणजे मी नाही. 82 तत्व मी नाही. ही सिद्ध झालं म्हणजे ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे हे सिद्ध होतं. ते कसं? ह्याचा फक्त ऱ्यास करायचा, ही बाजूला काढायचे. ही मी नाही, ही मी नाही, ही मी नाही असं जर म्हणत गेलं तर राहिलं ते मी आहे. ह्याच्यासाठी आपण एक दृष्टांत बघू. ज्यावेळेस रामप्रभू आले मिथिला नगरीमध्ये, जनकराजाच्या नगरीमध्ये सीता स्वयंवरासाठी रामप्रभू आलेले आहेत. लग्न आहे आता सीतेचं. तेव्हा वराड आलं आणि सीतेच्या मैत्रिणींनी विचारलेलं आहे. असं एका ठिकाणी रामप्रभू, त्यांच्या ठिकाणी जवळच लक्ष्मण बसलेले आहेत, भरत शत्रुघ्न असे सगळा परिवार बसलेला आहे त्यांचा. आणि सीतेच्या मैत्रिणी विचारू लागल्या, सीते रामप्रभू कोणते आहेत ग? तर सीता काहीच बोललेली नाही, मौन राहिली. पुन्हा मैत्रिणींनी विचारलं, ती जे गुलाबी शर्ट घातलेले ते रामप्रभू आहेत का? तेव्हा सीता काय म्हणते, नाही, नाही म्हणली. पुन्हा मैत्रिणींनी विचारलं, अगं त्यांच्या बाजूला उजव्या हाताला बसलेले आहेत ज्याने निळं शर्ट घातलंय ते रामप्रभू आहेत का? तेव्हा सीता म्हणते, नाही, ते शत्रुघ्न आहेत. गुलाबी शर्ट ज्याने घातलं ते लक्ष्मण आहेत. पुन्हा सीतेनं काय सांगितलं, दुसऱ्यांदा विचारलं तेव्हा ते शत्रुघ्न आहेत. पुन्हा मैत्रिणी विचारलं, त्याच्या शेजारी पिवळं शर्ट घालून जे बसलेले आहेत ते रामप्रभू आहेत का? तेव्हा सीतेनं सांगितलं, नाही, ते भरत आहेत. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आहेत. पुन्हा विचारलं, जेव्हा रामप्रभूकडं बोट करून मैत्रिणींनी विचारलेलं आहे, ती पांढरा शर्ट घातलेला ते रामप्रभू आहेत का? तेव्हा मात्र सीता मौन झाली. मौन होण्याचा अर्थ तेच रामप्रभू आहेत असं होतं. तसंच इथं करायचे. हे मी नाही, 82 तत्व ते मी नाही. मग राहिलेलं कोण आहे? तिथं मौन, वाणीसुद्धा मौन होते, तिथं काहीच शिल्लक राहत नाही. चारी वाचा मौन होतात, तिथं फक्त आनंद शिल्लक राहतो, फक्त डोळ्यातले अश्रू शिल्लक राहतात. जास्त आनंद झाल्यानंतर बघा डोळ्यात तोंडातून शब्द फुटतो का? आपला सामान्य आनंद असतो प्रपंचातला, खूप आनंद झाला आपल्याला. एखादं मोठं संकट आलं, त्या संकटातून वाचलो, खूप आनंद झाला. आणि जास्त आनंद झाला तर ज्यांनी संकटातून वाचलं तो समोर आल्याबरोबर शब्द न फुटता फक्त अश्रू बाहेर पडतात, काहीच दुसरं तोंडातून शब्दच फुटत नाही अति आनंद झाल्यावर. तसंच इथं शब्दसुद्धा मौन होतात. जेव्हा आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला होते तेव्हा काही शिल्लक राहत नाही. गलित प्राण होतो, गलित होतं सगळं आनंदाच्या भरामध्ये. म्हणून इथं हे 82 तत्व मी नाही. जसं सीतेनं रामप्रभूकडं बोट केल्यानंतर मौन झाली, तसं आपल्यासुद्धा आत्म्यापर्यंत आपण गेला तर आपली वाचासुद्धा मौन होते. तिथं शब्दही शिल्लक राहत नाही. तर अशा 82 तत्व जाणणारा तो प्रत्येक आत्मा स्वयंप्रकाश आहेस. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःचा प्रकाश, यात बिलकुल संशय नाही. यासाठी शिष्या असा विचार करून आपण उपाधिरहित शुद्ध ब्रह्म आहो. उपाधी कशाला म्हणावं? तर उपाधी म्हणजे स्वरूपात प्रवेश न होता, उपाधीची व्याख्या लिहून घ्या. स्वरूपात प्रवेश न होता, नंबर 1 उपाधी. स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून अन्याहून भिन्न सिद्ध करून दाखवते. स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून वेगळं सिद्ध करून दाखवते. ते कसं?
तर सासरा जावयाचा किंवा कोणताही उपाधी म्हणजे कोणताही दृष्टांत. आता सभा भरलेली आहे बघा, आणि त्या सभा भरलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक बसलेले आहेत. अनेक लोक बसलेले आहेत आणि बाहेरून जावई आला आणि जावयानं सासऱ्याला मामा म्हणून हाक मारली. तर तेवढ्या सभेमधून एक माणूस उठतो, जो त्याचा मामा आहे तो. मग त्या जावयानं तो मामा सिद्ध केला, उपाधी लागली मामा म्हणून. तर मग पहिला तो मूळचा मनुष्य आहे का नाही त्या सभेतला, तर मनुष्य आहे तो मूळचा. जावई बाहेरच आहे, सभेच्या बाहेर, तिथं मध्ये आलेला नाही, त्याच्या स्वरूपात प्रवेश झालेला नाही, मामामध्ये प्रवेश झालेला नाही जावयाचा. जावई बाहेर राहिला आहे, बाहेर राहून सभेच्या बाहेर आहे, सभेमध्ये नाही तो. स्वरूपात प्रवेश न होता अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवते. म्हणजे दुसऱ्या लोकाहून तो एकच मनुष्य वेगळा आहे, म्हणजे मामा आहे, हे सिद्ध करून दाखवणं, ह्यालाच उपाधी असं म्हणतात. स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवणे, ह्याला उपाधी असं म्हणावं. कोणताही दृष्टांत घेता येतो. आता तिथं एक मनुष्य बसला, सभेमध्ये अनेक लोक आहेत, मग तो सुद्धा सगळ्या माणसामध्ये बसलेला आहे. आणि पुतण्या आला, आणि पुतण्यानं काका बाहेरून आला, बाहेरच येतो, त्या सभेमध्ये नाही, काका म्हणून हाक मारली. आता काका म्हणून हाक मारल्याबरोबर एक मनुष्य उठून उभा राहिला. मग तेवढ्या सभेमधला एकच उठून उभा राहिला. तो जो बाहेरून आलेला जो पुतण्या आहे, तो बाहेरच आहे, बाहेर राहून स्वरूपात प्रवेश न होता, त्या काकाच्या स्वरूपात प्रवेश झालेला नाही, तो बाहेर राहून अन्य जी लोक आहेत ना, त्या अन्याहून वेगळं करून दाखवला का नाही एकालाच. तेवढे सगळे लोक आहेत तिथं, 150 लोक बसलेले आहेत, पण काका म्हणल्याबरोबर एकच उठला. ह्याला काय म्हणावं? उपाधी. स्वरूपात प्रवेश न होता, 1 नंबर स्वरूपात प्रवेश न होता, 2 नंबर बाहेर राहून, 3 नंबर अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवते, त्याला काय म्हणावं? उपाधी. कोणतीही उपाधी. आता आई उपाधी लागली, अनेक महिला आहेत, मुलगा बाहेरून आला आणि आई म्हणून हाक मारल्याबरोबर एकच महिला उठून उभारली. अनेक महिला आहेत तिथं, एकच महिला उठून उभारली. तर जो मुलगा बाहेरून आलेला तो बाहेर आहे, स्वरूपात प्रवेश झालेला नाही. स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून अन्य स्त्रियापेक्षा ती एकच स्त्री वेगळी म्हणजे आई ही सिद्ध करून दाखवली, ह्याला काय म्हणावं? उपाधी. कशाला म्हणावं उपाधी? ओम नमः शिवाय बोला, लक्षात यायला पाहिजे. लक्षात येईल का? नंदा काकी हां बोला. ओम नमः शिवाय. आधी उपाधी कशाच म्हणावे? हां, आधी व्याख्या सांगायची आणि त्याच्यात पुन्हा ती बसवायचं. आधी व्याख्या सांगायची. हां बोला. उपाधी हां, लक्षण उपाधीचं आधी सांगा आणि पुन्हा दृष्टांत सांगा. स्वरूपात प्रवेश न होता, 2 बाहेर राहून, 3 अन्याहून भिन्न राहून वेगळे सिद्ध करून दाखवणे, याला उपाधी असे म्हणावे. नाही, चुकलं. अन्याहून भिन्न राहून काय लिहिलं तुम्ही? तसं नीट लिहा आधी. अन्याहून भिन्न राहून वेगळे सिद्ध करून दाखवणे. स्वरूपात प्रवेश न होता, स्वरूपात प्रवेश न होता, बाहेर राहून, अन्याहून भिन्न राहून. ऐकून तर घ्या आधी, ऐकून घ्या. कुठं चुकले दुरुस्ती करा. स्वरूपात प्रवेश न होता, 1 बाहेर राहून, 2 अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवणे. अन्याहून वेगळं, त्या सभेतले जे दुसरे लोक हां वेगळं सिद्ध करून दाखवणे, याला उपाधी असं म्हणावं. ओम नमः भिन्न राहून नाही तर अन्याहून वेगळं राहून सिद्ध करून दाखवणे. हे चुकलं होतं माझं, भिन्न राहून हे जास्त चालू होतं.
अहो मी काय ओम सांगितलं नमः ते आधी लक्षात घ्या. काय सांगितलं मी, काय सांगितलं तसं जशाच तसं सांगा बरं. काय सांगितलं मी? सांगू का? हां ओम नमः शिवाय. हां स्वर्गात प्रवेश न होता हां बाहेर राहून तिसरं अन्याहून वेगळे सिद्ध करून दाखवणे याला उपाधी असे म्हणावे. हो बरोबर असं आहे. नाही सांगितलं. अन्याहून भिन्न सिद्ध करून दाखवणे असं नाही. हां ओम नमः शिवाय. अन्याहून भिन्न. म्हणत आहे तुम्ही सांगा एकदा. म्यूट करा नंदा काकी, म्यूट करा तुम्ही. दुसरे शब्द स्वतःचा शब्द तिथं घालायचाच नाही. काहीच एक शब्द बी आपल्या मनानं घालायचा नाही. जे आहे ती सांगायचं. मग येत आहे बोला. नंबर 1 स्वर्गात प्रवेश न होता. नंबर 2 बाहेर राहून. आणि नंबर 3 अन्याहून भिन्न सिद्ध करून दाखवते. हां वेगळं भिन्न कोणतं बी लिहिलं तरी जमते. अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवणे किंवा अन्याहून भिन्न सिद्ध करून दाखवणे. आपल्या पदरचा शब्द नाही घालायचा. जिथं आहे तेवढंच घालायचं. ओम नमः शिवाय. बनायत आहे बोला. काय लिहिलं? हँड रेस केलाय बोला. ओम नमः शिवाय. हां उपाधी म्हणजे स्वरूपात प्रवेश न होता. नंबर 1 हां बाहेर राहून वेगळे सिद्ध करून दाखवणे हां बरोबर आलं. आणि अन्याहून वेगळे सिद्ध करून दाखवणे याला उपाधी असे म्हणतात. बरोबर आहे. हो काकी बरोबर करून घ्या. असं लिहिले. तुमच्या स्वतःचा शब्द काहीच घालू नका. जसं सांगितलं तसं लिहा. बोला बरं काकी काय लिहिलं? ओम नमः शिवाय. काकी बोला. चुकीचं लिहू नका. कुणी सांगितलं तर महानंदानं सांगितलं होतंय. तिनंच सांगितलं. तुम्हाला कुणी सांगितलं म्हणलं आपाजीसारख्या लोकांनी विचारलं तर महानंदाचं ऐकलं आणि तिनंच असं सांगितलं. असं होतं काकी. बोलून दाखवा. हो ते अगदी बरोबर आहे. हां ओम नमः शिवाय. हां स्वरूपात प्रवेश न होता. 2 बाहेर राहून अन्याहून भिन्न सिद्ध करून दाखवणे याला उपाधी असे हां, म्हणतात. बरोबर आलं बरोबर आलं. एवढंच लिहायचं. आपला शब्द नाही दुसरा घालायचा. मग एका दृष्टांत द्या त्याला. लक्षात आलं का? तर द्या दृष्टांत कोणताही द्या. हो. ओम नमः शिवाय. समजा एका कार्यक्रमात 4 बायका बसलेल्या आहेत आणि बाहेरून एखादी मुलगी आली आणि तिने आई म्हणून हाक मारली तर एक बाई उठून उभा राहते. मग हे बरोबर. बसवायचंय ह्याच्यामध्ये. ही जी म्हणजे ते सगळ्या तेवढ्या बाया नमः तुमची शिवाय. भिन्न आहेत. जसं लिहिलं तसं बसवायचं. पहिलं काय नंबर 1 काय लिहिलं तुम्ही? स्वरूपात प्रवेश न होता. ती आधी बसवायचं. स्वरूपात प्रवेश कसा झाला नाही. ती कुठे मुलगी? तिथं आली का जवळ? ती मुलगी बाहेर आहे. हां अन्याहून हां बोला. बाहेर राहून म्हणजे ती मुलगी बाहेर आहे. हां त्या सभेमध्ये आली नाही ती मुलगी. ती मुलगी सभेमध्ये आली नाही. हां सभेच्या बाहेरून आली. बाहेर आहे. हां भिन्न राहून अन्याहून भिन्न राहून सिद्ध करून दाखवणे म्हणजे ती आई म्हणून हाक मारली ना. ओम नमः शिवाय. म्यूट करत आहे. म्यूट करा. ओम नमः शिवाय. मग काय बोला बरं. जसं आहे तसं बसवायचं. स्वरूपात प्रवेश न होता आधी बसवायचं. पुन्हा अन्याहून भिन्न राहून हे बसवायचं. आणि पुन्हा वेगळं करून हां स्वरूपात प्रवेश न होता हे पहिलं. हां तर सभा भरलेली आहे. हां तिथे अनेक लोक बसलेले आहेत. जावाई बाहेर आला आणि त्याने मामा म्हणून हाक मारली. मग जावाई म्हणजे जावाई काय मामाच्या स्वरूपात नव्हता. तो स्वरूपात प्रवेश न होता ही त्याच्यात हां बरोबर बसलं. हां असं बसवून दाखवायचं. तो बाहेरच होता म्हणून तो बाहेर राहून. आणि एवढ्या माणसातून तो मामा एकटाच उभा राहिला. तो अन्याहून भिन्न आहे हे सिद्ध करून दाखवला. हां तिथं भरपूर माणसं होते पण एकटाच. अन्य उपाधी लागली ना मामाची. मामा ही उपाधी लागली म्हणून स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून अन्याहून वेगळं सिद्ध करून दाखवणे त्याला काय म्हणावं? उपाधी. ओम नमः शिवाय. सांगायचं का कुणाला अजून? म्हणजे लक्षात येतच सांगितलं तर यासाठी शिष्य असा विचार करून आपण उपाधी रहित शुद्ध ब्रह्म हवा असा जेव्हा दृढ निश्चय होईल
आता उपाधी जेव्हा लागली नाही तेव्हा तो एक मनुष्य होता. तिथं दुसरी जी माणसं होते सगळे बसले तसा एक मनुष्यच होता तो. पण उपाधी लागल्यामुळं कोण झाला तो? मामा झाला किंवा काका झाला, मामा झाला, आई झाली. का उपाधी लागल्यामुळं झालं. उपाधी नव्हती तेव्हा. तसंच उपाधी लागल्यामुळं जीव झालेला आहे. तर आधीचा तो काय? आत्माच आहे. सगळा आत्मा एकच आहे, पण अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून तो जीव झाला. जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीवाची व्याख्या मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. कुटस्थ चैतन्य एक, अंतःकरण दोन. कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. ओम नमः शिवाय. उपाधी कोणती लागली इथं? उपाधी कोणती लागली इथं? उपाधी लागली म्हणूनच जीव झालाय. मग उपाधी कोणती आहे इथं? अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून जीव झाले. हां, तर यासाठी विचार करून आपण उपाधी रहित शुद्ध ब्रह्म आहो असा जेव्हा तो दृढ निश्चय होतो तेव्हा त्याला साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. मी आई नाही, बाई नाही, काका नाही, मामा नाही, मी एक मनुष्य आहे असं जसं. तसंच उपाधी कोणतीच नाही. तर उपाधी रहित होऊन तू कोणही शुद्ध ब्रह्म आहेस असा जेव्हा दृढ निश्चय होईल. नुसतं ऐकणं नाही तर आपल्या आपल्या मनाचा दृढ निश्चय पाहिजे. अभिमान, प्रत्येक आत्मा अभिमान यायला पाहिजे. मी आत्मा आहे. प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो आत्मा मीच आहे. सगळीकडं भरलेला आत्मा मीच आहे असा साक्षात्कार कोणाला होतो? ह्याला साक्षात्कार म्हणतात. जिकडे पाहावे तिकडे माझे सद्गुरू दयाळू म्हणतो तोंडानं, पण ह्याचा अर्थ आपल्याला काहीच माहीत नाही. कुणीकडे बी बघा सद्गुरू दिसू लागलेले आहेत. जसं एखादं मोठं शोरूम आहे बघा आणि सगळीकडं आरशे लावलेले आहेत. तर कोणत्याही आरशात बघितलं तरी कोण दिसतं हो तिथं? चारी बाजूला आरशेच शोरूममध्ये लावलेले. समोर बघितलं तरी कोण दिसतं? आपणच. बाजूला बघितलं तरी आपणच. पाठीमागं बघितलं तरी आपणच. मग तिथं सगळ्या आरशामध्ये आपणच दिसतो. तसं साक्षात्कारी जे ब्रह्मज्ञानी जे संत असतात, साधू असतात, त्यांना सगळ्यामध्ये मीच आहे असा त्यांना साक्षात्कार होतो. म्हणून ते वेड्यासारखे वागतात बघा. माझं तुझं त्यांना काहीच नसतं. म्हणून साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. असे साक्षात्कारी पुरुष जे असतात ते ज्ञानी असतात. पण साक्षात्कारी पुरुषाला जे द्वैतवादी लोक येड समजतात, वेड्यासारखं समजतात. ह्याला माझं तुझं काही कळना. सगळ्याला सारखं जर समजलं तर वेड्यासारखं समजतात, भोळ समजतात. आणि तसाच माझा शंभो भोळा आहे म्हणूनच तो ब्रह्म आहे. भोळं समजतात. भोळ आहे हो, त्याला तसलं काही कळत नाही. आपण म्हणतो खोटं बोलायचं त्याला कळत नाही, ती भोळ आहे. साक्षात्कारी लोक असे असतात, त्यांना सगळीकडं ब्रह्म दिसतं आणि मीच आहे सगळीकडं असा अनुभव येतो. असंच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक परोक्ष ज्ञान, दुसरे अपरोक्ष ज्ञान. यापैकी अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात. यास पंचदशीचे प्रमाण आहे. कशाला साक्षात्कार म्हणतात? कोण ज्ञान किती प्रकारचं आहे? ओम नमः शिवाय. ज्ञान किती प्रकारचं आहे? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. ज्ञान दोन प्रकारचे आहे. कोणकोणतं? परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. हां, मग साक्षात्कार परोक्ष ज्ञानाला म्हणतात का अपरोक्ष ज्ञानाला म्हणतात? साक्षात्कार अपरोक्ष ज्ञानाला म्हणतात. हां, परोक्ष ज्ञान म्हणजे काय? आपण मागं बघितले परोक्ष ज्ञान. सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंद ब्रह्म, सच्चित आनंद ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान. आणि सच्चित आनंद ब्रह्म मीच आहे असा मनाचा जो दृढ निश्चय असतो त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणाले. बरोबर सांगितलं, बरोबर सांगितलं.
सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे असं आपल्याला माहीत होणं हे परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे ते मीच आहे असं माहीत होणं. ह्याला दृष्टांत साखराचा दिला होता. कसा दिला होता दृष्टांत? लक्ष्मीताई बोला, माहिती आहे? ओम नमः शिवाय. थांबा ताई, काकी तुम्हाला कळालं? ओम नमः शिवाय. न कळालेला कळू द्या, ज्यांना कळालं नाही त्यांच्या लक्षात येऊ द्या. लक्ष्मीताई बोला, साखराचा ओम दृष्टांत. नमः शिवाय. हां साखर गोड आहे, दुसऱ्याने सांगणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान. हा? आणि साखर स्वतः खाऊन बघितली याला अपरोक्ष ज्ञान असेल. हां, बरोबर आलं. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. जसं म्यूट करा. आता अंगठी हरवली आपली, एखादी सोन्याची अंगठी हरवली आणि अंगठी हुडकू लागलो आणि कुणीतरी सांगितलं अंगठी सापडली. मग सापडली म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हा कोणतं ज्ञान झालं? म्हणजे काय कोणतं ज्ञान झालं? दुसऱ्याने सांगितलं अंगठी सापडली. परोक्ष ज्ञान झालं ताई. ओम नमः शिवाय. आणि जेव्हा अंगठी ती आपल्या जवळ आणून दिली तेव्हा अपरोक्ष ज्ञान झालं. ज्ञान झालं. ज्ञान दोन प्रकारचं आहे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. त्यापैकी अपरोक्ष ज्ञानालाच काय म्हणावं? साक्षात्कार म्हणावं. या असं पंचदशी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ते प्रमाण आहे असं सांगू लागलेले आहेत. पुढे श्लोक दिलेला आहे. तर आता आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.